नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विजय कुमार सरोर वन ड्रॉप सोल्युशन या चॅनलवरती आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, एक असा विषय मी तुमच्यासमोर घेऊन येतो ज्या विषयातून आपल्याला प्रत्येक पिकासाठी एक अमृत कसं तयार करायचं, एक साधी सोपी पद्धत आणि सगळ्यात इन्स्टंट फूड म्हणतात ना, तशा पद्धतीचं इन्स्टंट खत कसं तयार करायचं, एक चांगली सोपी पद्धत आपल्यासमोर घेऊन येत आहे. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी दुभत्या गाईचं 2 ओंजळ शेण, पण गाई ही देशी असावी, किंवा दुभत्या म्हशीचं 2 ओंजळ शेण. शेतकरी मित्रांनो, दुभत्या गाईचं आणि दुभत्या म्हशीच्या ताज्या शेणामध्ये हार्मोन्स असतात, ग्रोथ हार्मोन्स असतात, म्हणून ह्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. 2 ओंजळ शेण घ्या. 2 ओंजळ शेण 10 लिटर पाण्यामध्ये टाका. 10 लिटर पाण्यात टाकल्यानंतर साधारण आपल्याकडे जर उपलब्ध असेल तर 1 ते 5 लिटरपर्यंत गोमूत्र त्याच्यामध्ये मिसळा. 1 लिटर असलं तरी भरपूर आहे, 5 लिटर असलं तर सगळ्यात उत्तम आहे. अशा पद्धतीने ह्या द्रावणामध्ये आणखीन 500 ग्रॅम गुळाची पावडर करायची आणि पाण्यामध्ये ती घालायची, आणि सदर हे 10 लिटर पाणी कमीत कमी 10 ते 15 मिनिट एकाच बाजूने ढवळत जायचं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. असं 10 ते 15 मिनिट व्यवस्थित ढवळल्यानंतर हे द्रावण स्वच्छ 4 ते 5 पदरी कापडातून गाळून घ्यायचं, जेणेकरून शेणाचा काहीही अंश येणार नाही. स्वच्छ द्रावण आपल्याला पाहिजे. असं 10 लिटर स्वच्छ द्रावण आपल्याला मिळाल्यानंतर हे द्रावण आपल्याला 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून साधारण 100 लिटर द्रावण तयार झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन आहे त्याने ठिबक सिंचनातून हे द्रावण ताबडतोब सोडून द्यायचं. ह्यामुळे पांढऱ्या मुळ्या भरमसाठ वाढतात आणि पिकांची वाढ जोमाने होण्यासाठी मदत होते. पिकांची भूक वाढते, अन्न शोषून घेण्याची क्षमता वाढते. मग शेतकरी मित्रांनो, 2 ओंजळ शेणाची किमया खूप मोठी आहे. ह्याला ठेवायचं नाही, ताबडतोब ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं. ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन नाही अशा शेतकऱ्यांनी आळवणी करायची, आणि आळवणी करून अशा पद्धतीने ह्याचा वापर करायचा. हे वापरायचं किती वेळेला? आठवड्यातून एकदा, 10 दिवसातून एकदा, किंवा 15 दिवसातून एकदा तरी वापरलंच पाहिजे. कोणत्याही आणि सर्व प्रकारच्या पिकाला तुम्ही हे वापरू शकता, आणि ह्याचं वापरण्याचं बंधन नाही. कधीही पिकाला लावल्यापासून पीक काढणीच्या कालावधीत कधीही हे वापरू शकता. ह्या द्रावणाचा खूप मोठा फायदा उत्पन्न वाढीसाठी होतो. शेतकरी मित्रांनो, अशा ह्या 2 ओंजळ अमृत जीवाणू खताचा वापर नक्की करा आणि आपल्या शेतीचं सोनं करून घ्या. शेतकरी मित्रांनो, आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या ह्या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकर मिळतील आणि चांगली माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.